सगळ्या पोरेले टाटा केला आणि त्यातला एक पोरगा मी ना किडनॅप करून घेतला. म्हटलं बाबू तू या किडनॅप काढतो आता. सकाळी सकाळी मी चाललो होतो माझ्या कॉलेज. तेवढ्यात मला रस्त्यानं आमचा जांबा दिसला. पैदलच चालला होता शाळेत. मग त्याला माळेगाव फाट्याला सोडून दिलं. तठून सरळ आलो माझ्या कॉलेजवर. येतावर तर मला खिशाले लावायसाठी हे भेटलं. कारण की माझ्याच कॉलेजमध्ये मीच गेस्ट म्हणून आलो होतो. सोबतच सचिन भाऊ तायडे, अजिंक्य भाऊ चोपडे बी आले होते. पण मला जरा अलगच वाटत होतं. कारण की शाळेमध्ये असे कार्यक्रम असताना जमिनीवर बसणारा मी आज शाळेच्या स्टेजवर येऊन पोरायले मेडल वाटत होतो. मला तर आज लोक शाळेमध्ये कोणतं मेडल भेटलंच नाही. पण आज माझ्या हातून पोरायले मेडल वाटप झाले, चांगलं वाटलं. हे SMT चे अॅन्युअल स्पोर्ट्स मीट होते. त्यात पोरांना डान्स बी केला आणि आपल्या सचिन भाऊनं रस्ते सुरक्षाबद्दल जरा जनजागृती केली. सगळं टपल्यावर आपले फॉलोअर भेटणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. मोठाले पोरं कबड्डी खेळत होते आणि इकडे आनंद मेला लागेल होता. त्यात आपल्या झिंगूर दादाचं पॉपकॉर्नचं दुकान होतं. चला रे वा म्हटलं मला जाऊ द्या घरी. सगळ्या पोरायले टाटा केला आणि त्यातला एक पोरगा मी ना किडनॅप करून घेतला. एमटीवर बसून त्याला घरी आणलं. मम्मीनं त्याचा लाड केला आणि मीनं त्याला लाडू खाऊ घातला. एमटी चालवतो म्हणे मी. म्हटलं बा पाडशीन मला करशीन माझ्या कान. पण चालवता येते त्याला गाडी. काऊन की त्याला गाडी मी ना शिकवायला. त्याला दिलं त्याच्या शाळेवर सोडून आणि मी आलो नांदूर. कशाले दाढी कटिंग करायला. आणि आपली दाढी कटिंग म्हटलं म्हणजे 2 घंटे आरामात मोडतात. अरे तुम्ही किती सेट करा ना, आम्ही शेवटी वावरातले माणसं. वावरात गेलो म्हणजे केस अजून जसेच्या तसे. पण कटिंग करताना आपली फॅमिली मला जामनेरून भेटायला आली. त्याला भेटायसाठी कटिंग करता करता उठणं पडलं. तेवढी दाढी कटिंग करायला मला डायरेक्ट रातच झाली. मग रात्री नांदुऱ्याला केला टाटा. भासा